वेलकम स्टुडंट्स. कालच्या तासाला आपण नॅचरल रिसोर्सेस आणि बायोस्फिअर यांची डेफिनेशन पाहिली होती. आज आपण इयर, व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर पाहणार आहोत. फर्स्ट इज इयर. द इयर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स gases like nitrogen, oxygen, carbon dioxide and 6 inert gases: nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particles. The tropospheres contain about 80% of the total mass of the gases in the year, while this proportion is about 19% in the stratosphere. In the mesosphere and ionosphere, the proportion of the mass of gases goes on decreasing. Gases are not found in the exosphere and beyond. आता आपण जे 5 लेयर्स पाहिले ॲटमॉस्फिअरचे, ट्रोपोस्फिअर, सेकंड इज स्ट्रॅटोस्फिअर, थर्ड इज मेसोस्फिअर, फोर्थ इज आयनोस्फिअर, फिफ्थ इज एक्झोस्फिअर. या 5ही लेअरमध्ये गॅसेसचे प्रमाण किती आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. ट्रोपोस्फिअरमध्ये आहे 80%, म्हणजे 80%. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आहे 19%, म्हणजे 19%. अँड मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअरमध्ये शिल्लक राहिलेलं आहे 80 आणि 19, 99, 1% आहे. आणि एक्झोस्फिअरमध्ये ते नाही आहे. हे 5 लेयरची आपण नावं लिहून काढणार आहोत. 5 लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. फर्स्ट इज troposphere, second is stratosphere, third is mesosphere, fourth is ionosphere and fifth is exosphere. या आकृतीमध्ये म्हणजे या डायग्राममध्ये आपण प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द इयर दाखवलेला आहे. नायट्रोजन आहे 78%, ऑक्सिजन आहे 21%, आर्गॉन 0.9% अँड द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द इयर म्हणजे वेगवेगळे घटक इयरमधले ते आहे 0.07% म्हणजे 0.07%. कार्बन डायऑक्साईड आहे 0.03%. यू कॅन सी द इयर इन द मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द इयर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. आपण हे भूगोलामध्ये पाहिलेलं आहे. जसजसं उंच जावं तसतसे हवा विरळ होत जाते. म्हणजे जसं आपण उंच जाऊ तसतशी हवा विरळ होत जाते, कमी होत जाते. दॅट इज इयर बिकम्स रिअरर ॲट हायर अल्टिट्यूड्स. द प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ इयर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिव्हन बिलो. म्हणजे आपल्याला गॅसेसचे युजेस पाहिजे आहेत, उपयोग पाहिजे आहेत. नायट्रोजन हेल्प्स लिव्हिंग थिंग टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. आपल्या शरीरात प्रोटीन बिल्ड करण्याचं काम नायट्रोजन करतं. इट इज यूजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकिंग ऑफ फूडस्टफ. हे झालं नायट्रोजनचं युजेस. प्रोडक्शन ऑफ अमोनिया तयार करण्यासाठी आणि एअरटाईट फूडस्टफ म्हणजे अन्नपदार्थ एअरटाईट हवाबंद करण्यासाठी याचा वापर केला जातो. ऑक्सिजन नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. अँड फॉर कंबशन आणि ज्वलनासाठी. कार्बन डायऑक्साईड प्रोडक्शन प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. प्लांट अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. यूज इन फायर एक्स्टिंग्विशर. फायर एक्स्टिंग्विशर म्हणजे आग लागली असेल तर ते विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. पुढचा गॅस आहे आर्गॉन. यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. आपल्याला आर्गॉनचे बल्ब माहिती आहेत, घरामध्ये आपण लावतो, त्यामध्ये आर्गॉनचा वापर केला जातो. हिलियम यूज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. कमी टेम्परेचर जिथे आपल्याला थंडपणा हवा असेल तिथे हेलियम वापरला जातो आणि एअरशिपमध्ये सुद्धा हेलियमचा वापर केला जातो. निऑन यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. स्ट्रीट लाईटिंग म्हणजे आपल्या रस्त्याच्या कडेने ज्या लाईट असतात त्या निऑनच्या असतात. आणि डेकोरेटिव्ह लाईट म्हणजे आपल्या गाड्यांवर जे वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं असतं लाईटिंगचं
ते आहे निऑन्स. क्रिप्टॉन यूज्ड इन फ्लोरोसन ट्यूब्स. फ्लोरोसन ट्यूबमध्ये क्रिप्टॉन हा वापरलेला असतो. त्याचप्रमाणे पुढचा आहे झेनॉन. फ्लॅश फोटोग्राफी. आपण फ्लॅश वापरून आपल्या मोबाईलने सुद्धा फोटो काढतो, त्यामध्ये झेनॉनचा वापर केलेला असतो. अशा पद्धतीने आज आपण इयरमधले ॲटमॉस्फिअरचे 5 लेयर्स, त्याचप्रमाणे त्यांचे घटक, प्रपोर्शन ऑफ व्हेरियस गॅसेस आणि त्यांचे युजेस पाहिलेले आहेत. तर आपण हा टॉपिक झाले. हा व्हिडिओ संपल्यानंतर आपण वहीमध्ये काय करणार आहोत, 5 लेयरची नावे लिहिणार आहोत, प्रपोर्शन ऑफ गॅसेस लिहिणार आहोत आणि युजेस ऑफ गॅसेस हे लिहून आपण पाठ करणार आहे. आणि यातील अवघड शब्द जे वाटतात तुम्हाला